आज आपण केसर कुल्फी बनवणार आहोत। ही कुल्फी एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी अशी तयार होते। तर तुम्ही बाहेरची कुल्फी खायला विसराल इतकी छान ही कुल्फी तयार होते। तर आता आपण कुल्फी बनवायला घेऊया। मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम आपल्याला हे दूध घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत। इथे मी काजू आणि बदाम घातलेला आहे। बदामची मी साल काढून घातलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण केसर घालूया आणि हे दूध आपण 15 ते 20 मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे। म्हणजे आपण हे दूध आटवून घ्यायचं आहे। काम करत करत जर तुम्ही ही कुल्फी बनवत असाल तर मध्ये मध्ये आपण फक्त हे दूध हलवून घ्यायचं खालीपर्यंत, म्हणजे लागणार नाही खाली। आणि बाजूला जी शाई जमा होते ती पण आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। चमच्याने काढून घ्यायची बाजूची शाई, म्हणजे बाजूला जास्त शाई लागून राहत नाही आणि दूध पण आपलं लवकर घट्ट होतं। इथं मी 15 मिनिटं चांगलं उकळवून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची। मी इथं 3 चमचे साखर घातलेली आहे। आता हे आपण पुन्हा 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर उकळवून घेऊया आणि बाजूची शाई काढत राहायचं मध्ये मध्ये। आता आपली साखर पण चांगली विरघळलेली आहे, दूध पण आपलं बरंच आटलेलं आहे आणि घटसर असं झालेलं आहे। तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि दूध आपण थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण ह्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घेऊया। इथं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। थोडंसं रवाळ आहे ते, त्याने छान टेस्ट येते कुल्फीला, त्यामुळे थोडंसं जाडसरच आपण ठेवायचं आहे। आता आपण एका डब्यामध्ये हे काढून घेऊया आणि हे पॅक करून आपण रात्रभरासाठी किंवा 8 ते 9 तासासाठी फ्रीजरला ठेवून देणार आहोत। आता आपण रात्रभर हे आईस्क्रीम फ्रीजला ठेवलेलं आता पूर्ण सेट झालेलं आहे। तर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्याचे काप करून घेऊ शकता। आता आपली कुल्फी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक यू।